नमस्कार. मी भरत वेद पाठक. माझ्या वेदवाणी चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वेदवाणीमध्ये आज एप्स्टीन फाईलचे साईड इफेक्ट्स. पुन्हा एकदा आपण तोच विषय घेत असलो तरी या विषयाचे अनुषंगिक परिणाम जगभर आता मोठ्या प्रमाणात दिसून येतील, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. याचा थोडासा मागे जाऊन थोडा आपण भाग पाहणार आहोत आणि पुन्हा एकदा वर्तमानातील स्थितीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहोत. गाझापट्टीमध्ये झालेला नरसंहार हा किती क्रूर होता हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्षात इस्रायलवर झालेला हल्ला हमासने केलेला आणि नंतर हमासचा प्रतिशोध घेण्यासाठी अमेरिकेच्या मदतीनं इस्रायलनं घडून आणलेला नरसंहार, या दोन्ही गोष्टी पूर्वनियोजित होत्या की काय असं वाटावं अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. जर हमासला इस्रायल आणि अमेरिका यांनी आधी अर्थपुरवठा केला असेल तर मग या विरोधकाला, या शत्रूला कशासाठी सांभाळलं गेलं, कशासाठी पोचलं गेलं, हा प्रश्न इथे निर्माण होतो. आणि जर हमासच्या या क्रूर प्रयत्नांच्या प्रतिशोधामध्ये गाझापट्टी नष्ट करून, ती सपाट करून, भुईसपाट करून तिथे नव्याने व्यापाराची धोरणं निर्माण करावीत, ती जमीन ताब्यात घ्यावी आणि त्या ठिकाणी एक पर्यटन स्थळ निर्माण करावं असं अमेरिकेला वाटत असेल, त्या दृष्टीने त्यांची पावलं पडत असतील तर एकाएकी गाझापट्टी ताब्यात येणार नाही, म्हणून आत्तापर्यंतचा नरसंहार यांनी घडून आणला की काय असं वाटावं अशी स्थिती आज निश्चित आहे. मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता हा प्रकार संपला, एप्स्टीन फाईलचा धक्का बसला आणि पुन्हा एकदा एप्स्टीन फाईलच्या ट्रोजन हॉर्समधून अनेक देशांच्या समोर अशा प्रकारे नवे प्रश्न आणि नव्या समस्या उभा राहिलेल्या आहेत. मग ही समस्या यशस्वी करण्याकरिता अमेरिका नवा वसाहतवाद अस्तित्वात आणू पाहत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं नुकतंच एक वक्तव्य समोर आलं आहे. त्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा सगळ्या जगभर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. ज्या त्या देशांची प्रशासन व्यवस्था, शासन व्यवस्था, जनता ही जिथल्या तिथे असेल, ते आपापल्या देशासाठी काम करत असतील, मात्र या देशावरती अमेरिकेचं वर्चस्व असेल, अशी स्थिती आता पुन्हा तयार करण्याचे प्रयत्न अमेरिका करू पाहत आहे. हाच एक नव्या वसाहतवादाचा धोका निर्माण झाला असताना हा वसाहतवाद प्रस्थापित कसा करायचा, तर या ट्रोजन हॉर्सच्या माध्यमातून आता, म्हणजे एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून आता जगभरातील सर्व देशांमध्ये यांचं सैन्य उतरेल असं नाही, परंतु ब्लॅकमेल करण्यासाठी यांनी या ट्रोजन हॉर्समध्ये ज्या ज्या नेत्यांना अडकून ठेवलं आहे, त्यांच्या विरोधामध्ये ज्या त्या देशात अशांतता निर्माण होण्यासाठी असे विचार या ट्रोजन हॉर्समधून बाहेर निघतील की देश अशांत होतील आणि अशा अशांत देशांमध्ये पुन्हा एकदा शांती प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका येईल आणि तिथे नियंत्रण निर्माण करील. अशी स्थिती आता इराणच्या बाबतीतही त्यांनी अवलंबलेली आहे. मात्र इराण या थोड्याशा कठोर देशानं अमेरिकेला सहजासहजी हल्ला अद्याप करू दिला नाही. अशी स्थिती प्रत्येक देशाबाबत घडेल असं नाही. भारतासारख्या देशालाही या हल्ल्याचा, म्हणजे अमेरिकन निर्बंधांचा धोका निश्चित आहे. ट्रोजन हॉर्स जो आता समोर आलाय, त्यातून आपल्याला जे नवे निर्बंध येतील त्यामध्ये कळत नकळतपणे अमेरिकेच्या ब्लॅकमेलला पुढे झुकत जाऊन आपण आपले नवे निर्बंध घालून घेऊ आणि अमेरिका हळूहळू सर्वांच्या भोवती पाश आवळत जाईल, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. नजीकच्या भविष्यकाळामध्ये लवकरात लवकर सगळ्या देशांना आपल्या नियंत्रणामध्ये आणून तेथील साधनसामुग्री, नैसर्गिक मिनरल्स हे आता अमेरिकेत जाऊ लागतील. प्रत्यक्ष अनेक देशांवरती राज्य प्रस्थापित करून तिथे आपले प्रशासन यंत्रणा राबविण्यापेक्षा ज्या त्या देशांना आपल्या निर्बंधनाच्या नियंत्रणात आणून तेथील शासन व्यवस्था आपल्या कह्यात घेऊन अशा पद्धतीने आता अमेरिका आपल्याला नियंत्रित करून आपलं शोषण करण्याचे नवे मार्ग प्रस्थापित करत आहे. हा धोका सगळ्या देशांसमोर असला तरी अगतिक झालेल्या सर्व देशांना काय करावं यासाठी प्रयत्न अजूनही निश्चित दिशा सापडत नाही असे दिसून येत आहे. भविष्यात एप्स्टीन फाईलचा धोका सगळ्यांना दाखवून, बागुलबुवा सगळ्यांना दाखवून एक एक देश आणि नेता नामोहरम करून देशाची व्यवस्था, मानसिकता निष्प्रभ केली जाईल आणि अमेरिका आपला दुष्ट हेतू साध्य करत जाईल.